राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अलीकडेच एक दयेची याचिका फेटाळली आहे। संपूर्ण प्रकरण काय आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू। द्रौपदी मुर्मू यांनी जालन्यातील एका आरोपीची दया याचिका फेटाळली आहे, जो 2012 मध्ये एका 2 वर्षाच्या मुलीचा अपहरण करून बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी असल्यामुळे फाशीच्या शिक्षेचा आहे। प्रकरणातील आरोपीचे नाव रवी अशोक घुमरे, ज्याला न्यायालयाने या गंभीर गुन्ह्यांमुळे मृत्यूवजा शिक्षा ठोठावली आहे। राष्ट्रपती सचिवालयानुसार 6 नोव्हेंबर 2025 रोजी या याचिकेचा नकार निर्णय देण्यात आला। सुप्रीम कोर्टाने 3 ऑक्टोबर 2019 रोजी आरोपीच्या मृत्यू शिक्षेची पुष्टी केली होती आणि नंतर त्याची याचिका पुढे नाकारण्यात आली होती। द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीची सूत्रे हातात घेतल्यापासूनची फेटाळण्यात आलेली ही तिसरी दयेची याचिका आहे। आता आपण समजून घेऊया दया याचिका म्हणजे काय। दया याचिका म्हणजे मृत्यूदंड किंवा जन्मठेप झालेल्या दोषी व्यक्तीने राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडे केलेली अंतिम विनंती। यात दोषी व्यक्ती शिक्षा कमी करावी किंवा माफ करावी अशी मागणी करते। ही प्रक्रिया न्यायालयीन नव्हे तर घटनात्मक आहे। दया याचिकेचा घटनात्मक आधार भारतीय संविधानाचे कलम 72 राष्ट्रपतींना दया दाखवण्याचा अधिकार देतो। कलम 161 नुसार राज्यपालांना दया याचिका मंजूर अथवा फेटाळण्याचा अधिकार आहे। दया याचिका कधी करता येते? सत्र न्यायालयाचा निकाल, उच्च न्यायालयाची पुष्टी, सर्वोच्च न्यायालयात अपील फेटाळले, पुनर्विचार याचिका आणि क्युरेटिव्ह याचिका नाकारली यानंतरच दया याचिका दाखल करता येते। दया याचिका कशी तपासली जाते? गृह मंत्रालयाकडून सविस्तर अहवाल मागवला जातो। राज्य सरकारचे मत घेतले जाते। गुन्ह्याची गंभीरता तपासली जाते। पीडित व समाजावर झालेला परिणाम पाहिला जातो। आरोपीची पार्श्वभूमी व सुधारण्याची शक्यता तपासली जाते। दया याचिका फेटाळल्यावर काय होते? दोषी व्यक्तीची फाशीची शिक्षा अंतिम ठरते। तुरुंग प्रशासन फाशीची तारीख ठरवते। आरोपीला शेवटची इच्छा व्यक्त करण्याचा हक्क असतो। कुटुंबाला भेटण्याची संधी दिली जाते। या प्रकरणाचे महत्त्व: हा गुन्हा 2 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार व हत्या असा अतिशय गंभीर होता। सत्र, उच्च तथा सर्वोच्च अशा 3ही न्यायालयांनी आधीच मृत्यूदंड योग्य ठरवला होता। राष्ट्रपतींनी दया याचिका नाकारून पीडितेला न्याय आणि समाजाला कठोर संदेश दिला। न्यायालयाने काय म्हटले? सर्वोच्च न्यायालयाने हा गुन्हा रेअरिस्ट ऑफ रेअर म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि अमानुष कृत्य आहे असे म्हणले। राष्ट्रपतींनी दया याचिका का फेटाळली? राष्ट्रपती निर्णय घेताना खालील बाबी पाहतात: गुन्ह्याची क्रूरता आणि अमानुषपणा, पीडितेला मिळणारा न्याय, समाजावर होणारा परिणाम, अशा गुन्ह्यांना माफी दिल्यास समाजाला चुकीचा संदेश जाईल का? या सर्व कारणांमुळे दया याचिका फेटाळण्यात आली। या निर्णयाचे महत्त्व: पीडितेला न्याय मिळाल्याची भावना, महिलांवरील व बालकांवरील गुन्ह्यांबाबत कठोर संदेश, संविधान आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास मजबूत ठेवणे। दया ही मानवी भावना असली तरी न्याय हा समाजाचा कणा आहे। अशा अमानुष गुन्ह्यांमध्ये कठोर निर्णय आवश्यक असतात। याचिका फेटाळून लावण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलतर्फे भारताचे महामहिम यांचा आभार व्यक्त करतो। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।